नमस्कार. या व्हिडिओचं शीर्षक बघून जरासं तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कराडांचा दांडा गोतास काळ. खरं तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी ती म्हण असते. कुऱ्हाड असते लोखंडाची, पण त्या लोखंडाच्या कुऱ्हाडीला चालविण्यासाठी लाकडाचा दांडा लावला जातो आणि याच दांड्याला पकडून दुसरी लाकडं कापली जातात. म्हणून कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी म्हण प्रसिद्ध झाली. इथे सुद्धा कराडांचा दांडा गोतास काळ अशी म्हण लागू पडते की काय असा प्रश्न पडतोय. एक कराड नव्हे, दोन दोन कराड या कामासाठी वापरले जात आहेत. मी बोलतोय भागवत कराड आणि रमेश कराड यांच्याविषयी. रमेश कराड आणि भागवत कराडांना राजकारणामध्ये थोडंसं पुढे आणून पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतो आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतोच. अर्थात एक गोष्ट मी स्पष्ट करतो की पंकजा मुंडेंची बाजू घेऊन त्या योग्य कशा किंवा भाजप त्यांच्यावर अन्याय करतय कसा हे असलं काही गणित मला मांडायचं नाहीये. म्हणजे पंकजा मुंडे आणि भारतीय जनता पक्ष या दोघांच्या मधले संबंध, या दोघांचेच संबंध आहेत पक्ष आणि कार्यकर्ता, पक्ष आणि नेता अशा स्वरूपाचे. ते कसे असावेत हे त्या दोघांनी ठरवायचं आहे. त्यात आम्हाला कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, कारण नाही. आता पंकजा मुंडे यांच्या विषयात मागील काही दिवसापासून प्रचंड मोठी आरोप होत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट घडली ते म्हणजे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून भारतीय जनता पक्षाच्या संभाजीनगर कार्यालयावर हल्ला झाल्याची. त्या पाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते कसे हल्ले करतायत हे देखील यातून स्पष्ट झालं. पुढे बीडमध्ये दरेकर यांची गाडी अडविण्यात आली. हल्ला झाला असं नाही, अडविण्यात आली आणि तिथेही विरोधी पक्षनेता, मंत्री, कार्यालय यावरती पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते कसे हल्ले करतायत हे चित्र आपल्या समोर आलं. मुळात एकच कार्यकर्ता आपल्या त्याच दोन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुन्हा पुन्हा अशा कृती करतो आणि स्वतःला पंकजा मुंडे यांचा समर्थक म्हणवून घेतो. याबाबतचा एक स्पष्ट व्हिडिओ आपण यापूर्वी केला आहेच आहे. आता मी तुम्हाला जे मागच्या व्हिडिओत सांगितलं नाही ते या व्हिडिओत सांगतोय. आता तुम्हाला मी काही फोटो दाखवतोय, बघा. ती एक एक फोटो तुम्ही बघत बघा. या प्रत्येक फोटोत हा कार्यकर्ता तुम्हाला कोणाच्या सोबत दिसतोय? म्हणजे या फोटोत असलेला कार्यकर्ता तोच आहे की ज्यानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि कराडांच्या कार्यालयावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आता हा तुम्हाला कराडांच्या सोबतच सातत्यानं दिसेल. आता मी तुम्हाला या फोटो नंतर काही व्हिडिओ दाखवतोय, म्हणजे ते तुमच्या समोर येऊन जाईल फक्त व्हिडिओ. प्रत्येक वेळी या व्हिडिओत तुम्हाला तो भागवत कराडांच्या म्हणजे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या सोबत दिसेल. याचा या व्हिडिओतून मी तुम्हाला सत्कार करतोय, तो प्रत्येक कार्यक्रमात आहे, वेगवेगळ्या कार्यक्रमात आहे, हे तुम्हाला दिसेल आणि त्याचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार होता हे देखील नक्की आहे. जय भगवान महासंघाचा हा मूळ कार्यकर्ता भागवत कराडांच्या जवळ गेला आणि पुढे स्वतःला पंकजा मुंडेंचा समर्थक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरती हल्ला करू लागला. यात बरंच काही सामावलेलं आहे, बरंच काही. म्हणजे एकूणच पंकजा मुंडेंची फाईल तयार व्हावी, ती पक्षश्रेष्ठींच्या समोर जावी आणि तिथे पंकजा मुंडे कशा आहेत हे सिद्ध करता यावं, यासाठीच हे सगळं चाललं आहे का असा प्रश्न पडतो. तिकडे लातूर जिल्ह्यात म्हणजे मूळचा गोपीनाथ मुंडेंचा जो आता मतदारसंघ होता रेणापूर, तो आता लातूर ग्रामीण झालेला आहे. या मतदारसंघात आपलं नशीब आजमावणारे रमेश कराड यांना देखील आता पुढे आणलं जातं आहे आणि तेही पंकजा मुंडेंच्या पासून दूर गेलेले आहे. इकडे भागवत कराड, इकडे रमेश कराड हे सातत्यानं आपलं काम करतायत आणि त्यामुळंच पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला भाजपातून खीळ घातली जाते आहे का असा प्रश्न आपल्या समोर पडतो. आणि कराडांचाच वापर यासाठी केला जातो आहे का? दांडा कराडांचा असेल तर तो दांडा लोखंडी कुऱ्हाडीनं थेट वंजारी समाजाच्या नेतृत्वावरच घाव घालतोय का असा प्रश्नही आता वंजारी समाजाच्या मनामध्ये. आता बोलूया पंकजा मुंडे यांच्याविषयी असलेल्या आक्षेपाबाबत. पंकजा मुंडे पराभूत झाल्या, त्यांना आपला मतदारसंघ राखता आला नाही असा एक आक्षेप आहे.
मी तुम्हाला अगदी पराभूत होण्याचीच गणितं बघायची ठरली तर स्वतः गोपीनाथ मुंडे सुद्धा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. लगतच्या लातूर विधानसभा मतदारसंघातून विलासराव देशमुख देखील पराभूत झाले होते. लगतच्याच नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाणांना देखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यामुळे पराभूत होणं ही राजकारणातील एक पद्धत आहे. ते होत असतात, पुन्हा विजयी होतात आणि या प्रत्येक पराभवानंतर नेता पुढे मोठा झालेला आहे. पंकजा मुंडे याआधी 2 वेळेला परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत आणि 1 वेळेला त्या पडलेल्या आहेत. बरं, पडल्या म्हणून त्यांच्या मतांची संख्या कमी झाली आहे का हे देखील तपासणं आवश्यक आहे. 90 ते 95 हजार या दरम्यान जी पंकजा मुंडेंना मतं मिळत होती ती मतं पंकजा मुंडेंना मागच्या 2019च्या पराभूत झालेल्या निवडणुकीत देखील तेवढीच मतं मिळालेली आहेत. म्हणजे पंकजा मुंडे यांच्या मतामध्ये काही फरक पडलेला नाहीये. हे देखील एक सत्य आहे. पण जय पराजयाचं गणित हे मिळालेल्या पाठीमागं असलेल्या समर्थनावर नसतं तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे किती अधिक मतं जातील त्यावर हे गणित असतं. पुढचा मुद्दा, पंकजा मुंडे पराभूत झाल्यावर सातत्यानं पक्षाकडे पदाची मागणी का करत आहे? मला एक प्रसंग वैधरित्या दाखवावा की पंकजा मुंडेंनी स्वतःसाठी विधान परिषद, राज्यसभा या पदांची मागणी केलेली आहे. एकदाही पंकजा मुंडेंनी अशी मागणी केल्याचं मला तरी आठवत नाहीये किंवा दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, पंकजा मुंडे या सातत्यानं राजकारणात वडिलांचं नाव घेऊन वावरतात असंही म्हटलं जातं. वडिलांचं नाव घेणं हा पंकजा मुंडेंचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं मला वाटतं. त्या नावामुळं कोणी आक्षेप घ्यायचं कारण नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते स्वतःच्या नेत्याला मोठं म्हणतात आणि बाकीच्या नेत्यांना भंगार म्हणतात. म्हणजे अमुक एक अंगार है, बाकी सब भंगार है, अशी घोषणा सातत्यानं पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते देत असतात. आता खरं तर अंगार भंगारवाली घोषणा ही कुठेही तुम्हाला ऐकायला मिळते. म्हणजे अगदी गल्लीतला नेता सुद्धा, जिल्हा परिषदच्या सदस्याचे समर्थक सुद्धा आमचा नेता अंगार है, बाकी सब भंगार है अशा स्वरूपाच्या घोषणा देत असतात. पंकजा मुंडेंचे कार्यकर्तेही तशाच स्वरूपाच्या घोषणा देत आलेले आहेत. मला अजून एक सांगायचं आहे की पंकजा मुंडेंनी याच घोषणांना अटकाव केला होता आणि तो अटकाव कसा केला होता, अगदी आपल्या कार्यकर्त्यांना मूर्ख आहेत का तुम्ही, अशा घोषणा देऊ नका असं म्हणत त्या बोलल्या होत्या. तुम्ही ऐका. मी शिकवलं तुम्हाला असं वागायला? मूर्ख कुठले? मला बघायला मी कोणीतरी बाह्यात घोषणा केला, त्यांनी माझ्या घराच्या दारात दिसला. ठीक आहे मुंडे साहेब, आम्हाला या घोषणा तुमच्या मी रोखू शकत नाही, त्यांच्यावर प्रेम आहे. काय अंगार भंगार घोषणा लावली आहे? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? मला शोभत नाही हे वागणं. जेवढ्या मोठ्या उंचीची मी तेवढी लायकी ठेवा स्वतःची, नाही तर येतं नाही मला भेटायला. म्हणजे पंकजा मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना थांबवलेलं आहे, त्याला अगदी रागात त्या बोललेल्या आहेत. मग तरीही पंकजा मुंडेच हे सगळं घडवून आणतात हे म्हणण्यात मला वाटतं की सगळी खरी गडबड आहे. जी गोष्ट पंकजा मुंडे करत नाही त्या गोष्टीवर सातत्यानं केला जाणारा आरोप हा पंकजा मुंडेंच्या राजकीय चरित्रावरती किंवा राजकीय करिअरला संपविणारा आहे. असं का होत आहे? पंकजा मुंडे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात का राहतात? पंकजा मुंडे जशा एक बाजू आपण बघितली तशी आणखी एक बाजू आपण बघूया. पंकजा मुंडे या तरुण राजकारणी आहेत, त्यांना संधी आहे, त्यांनी संयमाने घ्यायला हवं हे सातत्यानं लोक सांगतात. मलाही वाटतंय पंकजा मुंडेंनी थोडंसं संयमाने घ्यायला हवं. तिथे त्यांच्या बोलण्याचा विपर्यास होतो, सातत्यानं होतो, हे देखील लक्षात घ्यायला हवं. बरं, पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून ज्या माणसांना समोर आणलं जातं आहे त्यांचं देखील इलेक्टोरल मेरिट तपासून बघणं आवश्यक आहे. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडेंच्याच इच्छेनुसार किंवा त्यांच्याच पाठिंब्यानुसार, कृपाशीर्वाद हा शब्द जास्त योग्य राहील, त्यानुसार औरंगाबादचे, संभाजीनगरचे महापौर बनलेले होते. त्यानंतर लढलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये भागवत कराडांना यश आलेलं नाहीये. म्हणजे भागवत कराड लोकातून एकदाही आमदार वा खासदार झालेले नाहीयेत. ते राज्यसभेवर घेऊन त्यांना नेता करण्यात आलेलं आहे. दुसरं, रमेश कराड, लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून रमेश कराड यांना मुंडेंचा परंपरागत मतदारसंघ असतानाही विजय मिळालेला नाहीये. बरं, समोर कोणी मातब्बर माणूस होता असंही नाही. एकदा शिंदे विजयी झालेत, जे पुन्हा आमदार झाले नाहीत, तर दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्र्यंबक भिसे हे पहिले कधीच राजकारणात प्रभावी नसलेले व्यक्तिमत्व आमदार झाले होते.
तिसऱ्या निवडणुकीत तर भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारीच दिली नाही, ती जागा शिवसेनेकडे गेली. पुढे भाजपानं याचाच हे बनवून मोबदला म्हणून त्यांना विधान परिषदेवर घेतलं. आता विधान परिषदेवर घेतलेले कराड हे याआधी इलेक्ट्रोल मेरिटनुसार विजयी झालेले नाही आहेत. भागवत कराडांचंही तसंच आहे. या स्वरूपाचे नेते सकल वंजारा समाजाचे नेते म्हणून उभे राहू शकतील का आणि ते भारतीय जनता पक्षाला बळ देऊ शकतील का याचाही विचार करायला हवा. पंकजा मुंडे या 2 वेळेला विजयी झालेले आहेत. त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या 2 वेळेला लोकसभेला विजयी झालेले आहेत. गोपीनाथ मुंडे 2 वेळेला लोकसभेला विजयी झाले आहेत आणि 5 वेळेला त्यांनी रेणापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. एवढंच नाही तर पंकजा मुंडेंच्या समर्थनात असलेल्या लोकांच्याकडून पाथर्डी, जिंतूर यासारख्या मतदारसंघात भाजपला यश मिळत आलेलं आहे. तरीही पंकजा मुंडेंनी संयमी भूमिका घ्यायलाच हवी असं मला देखील वाटतं. पंकजा मुंडे आपण बोलताना ज्या काही भाष्य करतात त्याचे वेगळेच अर्थ काढले जातात. त्यामुळे त्यांनी बोलतानाही संयम बाळगायला हवा. सगळ्यात मोठा प्रश्न, पंकजा मुंडेंना आता भाजप सोडून जा असा सल्ला भाजपचे समर्थक देखील देऊ लागलेले आहेत आणि त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला जातो आहे. मुळात ज्या गोपीनाथ मुंडेंची हयात अख्खी भारतीय जनता पक्षामध्ये गेली, ज्या गोपीनाथ गडाच्या शिखरावरती कमळाचं फूल आहे त्या पक्षाला सोडून पंकजा मुंडे जाऊ शकतील का आणि त्यांचं कल्चर पंकजा मुंडेंना पटू शकेल का हाच मोठा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाला आणि पंकजा मुंडेंना दोघांनाही जरासं संयमानं आणि सबुरीनं घ्यायला हवं. पण हे सबुरीनं घेताना पंकजा मुंडेंना विलन करून त्यांना त्या स्वरूपात मांडणं जरासं कठीण जाईल. खरं तर कराडांचा दांडा वापरून वंजारी समाजाच्या नेतृत्वाला संपविण्याचा प्रयत्न होतो आहे का आणि ते भारतीय जनता पार्टी करते आहे का असाही प्रश्न आपल्या मनामध्ये येऊन जातो. खरंच पंकजा मुंडे एक तरुण नेते आहेत. त्यांनाही आपल्या स्वभावात, वक्तव्यात बदल करायला हवा. एक चांगली पर्सनॅलिटी, चांगल्या नेत्या त्या उभा राहू शकतात आणि भारतीय जनता पक्षामध्ये दम घेऊन व्यवस्थित थांबून त्यांना आपल्या स्वभावात बदल करून पुढे सरकायला हवं. खरं तर त्यांच्यावर लादलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण त्यांनी समोर येऊन द्यायला हवं आणि अशा स्वरूपात द्यायला हवं की त्याचं वादंग होणार नाही. बघूया राजकारणाच्या नशिबात पुढे काय काय लिहिलंय आणि पंकजा मुंडेंच्या नशिबातही काय काय लिहिलंय. आपण फक्त बोलू शकतो, करणाऱ्या त्याच आहेत आणि त्यांचा पक्ष आहे. नमस्कार.